Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन हा चॅप्टर पाहत होतो. त्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे टाइप्स अभ्यासले आहेत. त्याचबरोबर त्याचा जो पुढील भाग आहे तो आज आपण घेणार आहोत. मागील लेक्चर मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यामध्ये नॅचरल अँड आर्टिफिशियल असेक्शुअल रिप्रोडक्शन असे दोन टाइप्स त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मधीलच पुढचा पार्ट अपोमिक्सिस. अपोमिक्सिस refers to the development of seed without sexual fission. आता या ठिकाणी अपोमिक्सिस म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. अपोमिक्सिस refers to the development of seed without sexual fission म्हणजे फर्टिलायझेशन. विदाउट सेक्शुअल फर्टिलायझेशन ज्या वेळेस सीडची डेव्हलपमेंट होते त्या कंडिशनला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. इन अपोमिक्सिस एम्ब्रियो डेव्हलप्स विदाउट फर्टिलायझेशन. अपोमिक्सिस मध्ये काय होतं, तर जो एम्ब्रियो आहे त्याची डेव्हलपमेंट विदाउट फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स फर्टिलायझेशन अपोमिक्सिस मध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते विदाउट फर्टिलायझेशन. मेल अँड फिमेल गॅमेट्सचं त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही किंवा अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी एम्ब्रियो डेव्हलप होतो, त्याला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. थस अपोमिक्सिस इज अन असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन आणि त्यामुळे आपण अपोमिक्सिसला या ठिकाणी असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन असं म्हणतो. Reproduction in some species occurs only by apomixis is known as obligate apomixis. आता या ठिकाणी ही टर्म तुम्ही नीट लक्ष द्या. obligate apomixis ते कुठं होतं, तर रिप्रोडक्शन in some species occurs only by apomixis. अपोमिक्सिसच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यावेळेस रिप्रोडक्शन होतं त्याला आपण ऑब्लिगेट अपोमिक्सिस असं म्हणतो. In some species, sexual reproduction also occurs in addition to apomixis is known as facultative apomixis. त्यानंतर facultative apomixis. आता हे या ठिकाणी समजून घ्या, एखाद्या कंडिशन मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण त्या ठिकाणी होतंय, त्याचबरोबर अपोमिक्सिस पण होते, म्हणजे दोन्ही कंडिशन त्या ठिकाणी त्या प्लांट्स मध्ये लागू पडतात. अशा वेळेस फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस त्या ठिकाणी आपण म्हणतो. जर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ऑब्लिगेट अपोमिक्सिस आणि फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस यामध्ये काय डिफरन्स आहे. ऑब्लिगेट मध्ये या ठिकाणी फक्त अपोमिक्सिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिप्रोडक्शन होतं आणि फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन और अपोमिक्सिस म्हणजे विदाउट या ठिकाणी फर्टिलायझेशन च्या माध्यमातून पण त्या ठिकाणी रिप्रोडक्शन होतं, त्याला आपण फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस असं म्हणतो. देन आफ्टर टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. अपोमिक्सिसचे त्या ठिकाणी 4 टाइप आहेत. फर्स्ट पार्थेनोजेनेसिस, सेकंड अपोगॅमी, थर्ड अपोस्पोरिक अँड फोर्थ ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियो. तर अशा पद्धतीने 4 टाइप आहेत. साधारणतः आता तुमच्या सिलेबस मध्ये यामधला जो बराचसा पार्ट आहे तो एकदम शॉर्ट मध्ये दिलेला आहे, कारण
तुम्ही हे बायोलॉजी मध्ये शिकणार आहात किंवा शिकलेला आहात, त्यामुळं ऍग्रिकल्चर सब्जेक्ट मध्ये या ठिकाणी याच्यावरती जास्त भर दिलेला नाही, त्यामुळे याचं थोडक्यात माहिती आपण पाहूया. फर्स्ट, पार्थेनोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते एग सेल पासून विदाउट फर्टिलायझेशन. आता त्याचे टाइप्स आहेत हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस अँड डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस. आता या ठिकाणी परीक्षेमध्ये फक्त पार्थेनोजेनेसिस वरती या ठिकाणी 1 मार्काला वगैरे त्याची व्याख्या विचारली जाते किंवा 2 मार्क्ससाठी कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस विचारले जाते. टाइप्स त्या ठिकाणी विचारले जात नाही. तुमच्या पुस्तकात पण त्याचं त्या ठिकाणी माहिती दिलेली नाही, त्यामुळे आपण काही जास्त त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. आता त्याचे टाइप्स, हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस मीन्स त्या ठिकाणी वन सेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस, त्या ठिकाणी 2 सेल्स त्या ठिकाणी असतात आणि तिथून त्याचं रिप्रोडक्शन पुढे होतं, त्याला आपण डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस असं म्हणतो. देन कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. आता पार्थेनोजेनेसिस होण्याची जी कारणं आहेत ती कारणं आपण या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट, इनॅबिलिटी ऑफ पोलन ट्यूब टू डिस्चार्ज कंटेंट इनसाइड द एम्ब्रियो सॅक. त्यामध्ये पहिला जो मुद्दा दिलेला आहे, इनॅबिलिटी ऑफ पोलन ट्यूब टू डिस्चार्ज कंटेंट इनसाइड द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक मध्ये जे कंटेंट त्या ठिकाणी पोलन ट्यूबच्या मार्फत जाणार आहे ते त्या ठिकाणी जात नाही. इनॅबिलिटी ऑफ पोलन ट्यूब, पोलन ट्यूब त्या ठिकाणी ते ट्रान्सफर करू शकत नाही. अशा कंडिशन मध्ये पार्थेनोजेनेसिस त्या ठिकाणी होत असते. देन अर्ली डिजनरेशन ऑफ द स्पर्म. त्यानंतर जे स्पर्म आहे, स्पर्म मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह, त्या ठिकाणी जो ऑर्गॅन आहे त्यांच्याकडनं स्पर्म त्या ठिकाणी तयार होतं आणि त्याचं अर्ली डिजनरेशन होतं. अर्ली डिजनरेशन म्हणजे काय? लवकर ते तयार होतं आणि तोपर्यंत त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन तयार झालेला नसतो. अशा वेळी त्या ठिकाणी पार्थेनोजेनेसिस तयार होतं. पार्थेनोजेनेसिस पासून रिप्रोडक्शन पुढे तयार होतं. देन इनसफिशियंट अट्रॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल गॅमेट्स. त्याचबरोबर मेल आणि फिमेल गॅमेट्स जे आहेत फ्लॉवर मध्ये त्यांच्यामध्ये इनसफिशियंट अट्रॅक्शन होतं. अट्रॅक्शन त्या ठिकाणी होत नाही आणि त्या ठिकाणी पार्थेनोजेनेसिस मग होतं. देन फोर्थ पॉइंट, व्हेरी लॉंग स्टाईल. त्यामध्ये आता आपण फ्लॉवरचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्यामध्ये स्टाईल त्या ठिकाणी व्हेरी लॉंग जर असेल तर त्यामध्ये मग पोलन ट्रान्सफर होण्यासाठी त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे मग फर्टिलायझेशन होत नाही. मग अशा कंडिशन मध्ये पार्थेनोजेनेसिस त्या ठिकाणी होत असते. देन स्लो रेट ऑफ पोलन ट्यूब ग्रोथ. त्यानंतर जी पोलन ट्यूब आहे त्या पोलन ट्यूबचा ग्रोथ स्लो असतो. मग अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी पार्थेनोजेनेसिस होत असते. देन स्टिम्युलेशन ऑफ पोलन इन द absence ऑफ पोलन ट्यूब. त्याचबरोबर स्टिम्युलेशन ऑफ पोलन ट्यूब म्हणजे इन द absence ऑफ पोलन ट्यूब. पोलन ट्यूब ज्यावेळेस absent असेल एखाद्या कंडिशन मध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी स्टिम्युलेशन होतं पोलन आणि मग अशा स्टिम्युलेशन झाल्यानंतर त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी फर्टिलायझेशन मध्ये होत नाही आणि मग पार्थेनोजेनेसिस प्रोसेस त्या ठिकाणी होत असते. देन आफ्टर इनकॉम्पॅटेबिलिटी त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे म्हणजे विरुद्ध त्या ठिकाणी सेल्स निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही आणि अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी पार्थेनोजेनेसिस होत असते. तर या ठिकाणी आपण कॉजेस पाहिले. फर्स्ट, इनॅबिलिटी ऑफ पोलन ट्यूब, अर्ली डिजनरेशन ऑफ स्पर्म, insufficient attraction between male and female gametes, very long style,
short pollen tube, slow rate of pollen tube growth, stimulation of pollen in the absence of pollen tube, and incompatibility. तर हे causes आहे parthenogenesis. Then second त्या ठिकाणी जो टाइप आहे apomixis. The origin of embryo from either synergids or antipodal cells of the embryo sac is known as apogamy. आता या ठिकाणी अपोगॅमीची व्याख्या तुम्ही लक्षात घ्या. The origin of embryo from either synergids or antipodal cells. जे synergids किंवा antipodal जे सेल्स असतात तर ते त्या ठिकाणी एम्ब्रियो सॅक मध्ये त्या ठिकाणी ओरिजिन होतं आणि त्यापासून अपोगॅमी जी कंडिशन आहे ती तयार होते. आता टाइप्स ऑफ अपोगॅमी त्याचे पण दोन टाइप आहेत, ॲप्लाइड अपोगॅमी अँड डिप्लॉइड अपोगॅमी. यामध्ये फक्त तुम्ही याचे टाइप्स जे दोन आहेत तेच फक्त लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्या खोलामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही. आपल्या सिलेबस मध्ये ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्या सिलेबस मध्ये त्याच्यावरती जास्त माहिती दिलेली नाही. देन अपोस्पोरी. अपोस्पोरी म्हणजे काय? इन अपोस्पोरी फर्स्ट डिप्लॉइड सेल ऑफ ओव्हिल लेइंग आउटसाइड द एम्ब्रियो सॅक डेव्हलप्स इनटू अनदर एम्ब्रियो सॅक विदाउट रिडक्शन. त्यामध्ये जे डिप्लॉइड सेल्स आहेत तर ते एम्ब्रियो सॅक्स त्या ठिकाणी आउटसाइड मध्ये त्या ठिकाणी डेव्हलप होतात विदाउट एनी रिडक्शन. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं रिडक्शन होत नाही. अशा कंडिशनला आपण अपोस्पोरी असं म्हणतो. द एम्ब्रियो देन डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. आणि मग त्यानंतर त्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होतो डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. कुठल्याही पद्धतीचं फर्टिलायझेशन न होता त्या ठिकाणी एम्ब्रियो डेव्हलप होतो. किंवा फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट कोलन और एम्ब्रियो सॅक फ्रॉम अ सॅप्रोफाइट स्पोरोफाइट विदाउट अंडरगोइंग मेओसिस. म्हणजे मेओसिस मध्ये न जाता त्या ठिकाणी स्पोरोफाइट्स फॉर्म होतात आणि त्या ठिकाणी मग पुढे अपोस्पोरी कंडिशन तयार होते. टाइप्स ऑफ अपोस्पोरी जनरेटिव्ह अपोस्पोरी अँड सोमॅटिक अपोस्पोरी हे दोन टाइप त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर चौथा शेवटचा जो टाइप आहे ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. यामध्ये द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्हिल outside embryo sacs belonging to the either nucleus or integuments. या ठिकाणी डेव्हलपमेंट होते एम्ब्रियोची डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्हिल. ज्या ओव्हिल मध्ये जे डिप्लॉइड सेल्स आहेत त्या ठिकाणी एम्ब्रियोची डायरेक्टली डेव्हलपमेंट होते. अशा कंडिशनला आपण ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रॉयनी असं म्हणतो. तर या ठिकाणी महत्वाचं आपण या ठिकाणी अपोमिक्सिस पाहिलं, त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याचे टाइप्स, त्यानंतर पार्थेनोजेनेसिसची डेफिनेशन, कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यानंतर अपोगॅमी, अपोस्पोरी आणि ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी यावरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, कारण शक्यतो एएसटीच्या पेपरमध्ये ऍग्रिकल्चर रिलेटेड कन्सेप्ट वरती त्या ठिकाणी जास्त भर दिला जातो आणि हे कन्सेप्ट आपण बेसिक माहिती मिळवण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत की जेणेकरून पुढे आपल्याला रिप्रोडक्शन व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजावं, यासाठी आपण हे पॉइंट्स घेतलेले आहेत. देन पुढचा यामधला जो टॉपिक आहे टिश्यू कल्चर, मोड ऑफ रिप्रोडक्शन मधला टिश्यू कल्चर या ठिकाणी जो टॉपिक आहे टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी तो आपण पाहूयात. Plant tissue culture is the technique of growing plant cells, tissues and organs is an artificially prepared nutrient medium under aseptic and controlled condition of light, temperature and humidity. आता टिश्यू कल्चर व्यवस्थित समजून घ्या. प्लांट टिश्यू कल्चर इज द टेक्निक ऑफ ग्रोइंग प्लांट सेल्स. आपल्याला प्लांट सेल्स
त्या ठिकाणी ग्रोईंग करायचं आहे. त्याचबरोबर टिश्यूज अँड ऑर्गॅन्स हे आर्टिफिशियली आपण त्या ठिकाणी तयार करतो अंडर असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन. त्यामध्ये आपण असेप्टिक आणि कंट्रोल कंडिशन तयार करतो. त्यामध्ये लाईट, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी आपण मेंटेन करतो. अशा कंडिशनला आपण नवीन प्लांटची निर्मिती करतो. Tissue culture involves production of plant from very small plant parts, tissues, or cell growths aseptically in a test tube or other suitable container where the environment and nutrition can be rigidly controlled. आता या ठिकाणी टिश्यू कल्चर मध्ये आपण नवीन प्लांट्स तयार करतो आणि मग या प्लांट्स मध्ये तयार करत असताना आपण त्या ठिकाणी टेस्ट ट्यूबचा वापर करतो किंवा स्मॉल कंटेनरचा, ग्लासवेअरचा वापर करतो आणि त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे ते कंट्रोल कंडिशनला आपण ते ठेवत असतो. द प्लांट मटेरियल युज्ड फॉर कल्चरिंग इज कॉल्ड एज एक्सप्लांट. त्यानंतर जे प्लांट मटेरियल आपण वापरतो त्या प्लांट मटेरियलचे आपण काही छोटासा पार्ट वापरतो, रूटचा पार्ट वापरतो, स्टेमचा वापरतो, लीव्हचा वापरतो. त्यानंतर त्याची जी रूट्स आहेत, अंडरग्राउंड रूट्सचा त्या ठिकाणी पार्ट्स वापरत असतो, त्याला आपण एक्सप्लांट म्हणतो. द प्लांट मटेरियल युज्ड फॉर कल्चरिंग इज कॉल्ड एज एक्सप्लांट. त्यानंतर द प्लांट टिश्यू कल्चर इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ टोटिपोटेन्सी. त्यानंतर प्लांट टिश्यू कल्चरचं जे प्रिन्सिपल आहे ते टोटिपोटेन्सीवरती डिपेंड आहे. आता टोटिपोटेन्सी म्हणजे काय? इज द इनहेरंट ॲबिलिटी ऑफ प्लांट सेल टू ग्रो, डिवाइड अँड गिव्ह राईज टू अ होल प्लांट. तर या ठिकाणी टोटिपोटेन्सी म्हणजे काय? द इनहेरंट ॲबिलिटी ऑफ प्लांट सेल टू ग्रो, डिवाइड अँड गिव्ह राईज टू होल प्लांट्स. तर यामध्ये आपण प्लांट सेलचा वापर करून त्या ठिकाणी पूर्ण होल प्लांट त्या ठिकाणी तयार करू शकतो. त्या कन्सेप्टला आपण टोटिपोटेन्सी असं म्हणतो. जर्मन बॉटनिस्ट हेबरलँड 1902 डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ इन विट्रो कल्चर. इन विट्रो म्हणजे काय? टिश्यू कल्चर. तर त्यांनी या ठिकाणी टिश्यू कल्चर किंवा इन विट्रो कल्चर चा शोध त्या ठिकाणी लावलेला आहे, डेव्हलप केलेला आहे. त्यानंतर टेक्निक्स ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरच्या काय काय टेक्निक्स आहेत, त्याचे काही स्टेप्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. फर्स्ट, क्लिनिंग, स्टरिलायझेशन ऑफ ग्लासवेअर अँड इन्स्ट्रुमेंटेशन इन एन ओव्हन अँड ऑटोक्लेव्ह. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला जे काही मटेरियल किंवा जे काही टेस्ट त्या ठिकाणी वापरणार आहे, जे काही ग्लासवेअर्स वापरणार आहे त्या ठिकाणी स्टरिलायझेशन आपण त्याचं निर्जंतुकीकरण आपण करून घ्यायचं आहे. सिलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडियम विथ नोन कॉन्सन्ट्रेशन. त्याचबरोबर जे न्यूट्रिएंट मीडियम आपण वापरतो सेलची ग्रोथ होण्यासाठी, तर त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन करायचं आहे, त्याचं प्रिपरेशन आपण करायचं आहे. देन स्टरिलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडियम इन एन ऑटोक्लेव्ह फॉर 20 minutes under constant pressure 15 lb per inch square at a temperature of 105 degree Celsius. तर स्टरिलायझेशन करायचं आहे मीडियमचं. मीडियम म्हणजे काय? तर त्यामध्ये आपण सेल्स ऑर्गॅनिल त्या ठिकाणी इन्सर्ट करतो आणि त्याची ग्रोथ त्या ठिकाणी करत असतो. तर त्या मीडियमचं सुद्धा आपण स्टरिलायझेशन करणं गरजेचं आहे. तर 20 मिनिट साठी आपण 15 lb पर इंच स्क्वेअर प्रेशर वरती आणि टेम्परेचर 105 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी ठेवायचं आहे. देन फोर्थ पॉइंट, प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल. त्यानंतर प्लांट मटेरियल आपण तयार करायचं आहे. एक्सप्लांट आपण त्या ठिकाणी तयार करायचे. इनॉक्युलेशन ऑफ एक्सप्लांट इन द कल्चर फ्लास्क कंटेनिंग स्टरिलायझ्ड न्यूट्रिएंट मीडियम. त्यानंतर न्यूट्रिएंट मीडियम स्टरिलाइज झाल्यानंतर कोनिकल किंवा जो कल्चरल फ्लास्क आहे त्या फ्लास्क मध्ये आपण एक्सप्लांट इनॉक्युलेशन करतो. तो एक्सप्लांट म्हणजे काय? तर जो काही प्लांट पार्ट आपण घेतलेला आहे तो प्लांट पार्ट आपण त्या फ्लास्क मध्ये आपण इन्सर्ट करायचा आहे. देन इन्क्युबेशन ऑफ द inoculated explants. Here in flask cells of explants grow to form callus within 2 to 3 weeks. या ठिकाणी आता जे एक्सप्लांट आहे त्याचं इन्क्युबेशनला आपण ते ठेवायचे आहे आणि 2 ते 3 आठवड्यानंतर त्या ठिकाणी त्याचं कॅलस त्या ठिकाणी फॉर्म होतो.
कॅलस म्हणजे काय, तर त्याची त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. देन सब कल्चरिंग इफ कॅलस इज टू बी मेंटेन. त्यानंतर कॅलस आपल्याला मेंटेन करायचे असतील पुढे चांगल्या पद्धतीने, तर त्याचं सब कल्चरिंग आपण त्या ठिकाणी करायचं आहे. देन ऑर्गॅनोजेनेसिस, formation of roots and shoots that eventually leads seedling formation. Organogenesis त्यानंतर पुढे होतं फॉर्मेशन ऑफ रूट्स अँड शूट्स, त्या ठिकाणी त्या एक्सप्लांट्सला पुढे तयार होतात कॅलसला आणि त्याचं प्लॅन्टलेट्स तयार होतात. देन हार्डनिंग, seedling are transferred to polythene bags containing sterilized soils and kept under low light and high humidity in greenhouse. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे हार्डनिंग. त्यानंतर जे प्लॅन्टलेट्स ग्रो झालेले आहेत ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये, ते प्लॅन्टलेट्स आपण हार्डनिंग करायचं आहे. त्याचं काठिण्य त्याची जे क्षमता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची आहे प्लॅन्ट्स. मग त्यासाठी आपण त्याचं हार्डनिंग करतो आणि त्याला ग्रीन हाऊस मध्ये आपण शिफ्ट करतो. मग त्या ठिकाणी स्टेरिलाइज्ड सॉइल जी आहे त्या सॉइल मध्ये आपण याचं प्लॅन्टिंग करतो. After hardening, the plantlets from the polythene bags are transferred to the field. Then after hardening झाल्यानंतर जे प्लॅन्टलेट्स आहेत ते पॉलिथिन बॅग मध्ये आपण ट्रान्सफर करतो आणि मेन फील्ड मध्ये त्याच्यानंतर प्लॅन्टिंग केलं जातं. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी टेक्निक्स ऑफ टिश्यू कल्चर सांगण्यात आलेले आहेत. देन आफ्टर व्हेरियस टेक्निक्स इन टिश्यू कल्चर. साधारणतः टिश्यू कल्चर मध्ये काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट मायक्रो प्रोपगेशन. दिस टेक्निक्स इज युज्ड फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपिंग हाय क्वालिटी क्लोनल प्लांट्स. त्यामध्ये आपल्याला हाय क्वालिटी जर क्लोनल प्लांट्स तयार करायचे असतील, तर क्लोनल प्लांट्स म्हणजे काय, तर क्लोन इज अ ग्रुप ऑफ आयडेंटिकल सेल. क्लोन म्हणजे काय, ग्रुप ऑफ आयडेंटिकल सेल म्हणजे एकसारखे दिसणाऱ्या अनेक सेल्स त्या ठिकाणी आपण मायक्रो प्रोपगेशनच्या मार्फत त्या ठिकाणी करू शकतो. त्याला आपण क्लोन असं म्हणतो. दिस हॅज टू बी पोटेन्शियल टू प्रोव्हाइड रॅपिड अँड लार्ज स्केल प्रोपगेशन ऑफ न्यू जेनोटाइप्स. आणि या ठिकाणी मायक्रो प्रोपगेशन मध्ये त्या ठिकाणी पोटेन्शियल आहे टू प्रोव्हाइड रॅपिड अँड लार्ज स्केल प्रोपगेशन ऑफ न्यू जेनोटाइप्स. या ठिकाणी जे न्यू जेनोटाइप्स आहेत ते लार्ज प्रमाणात आणि रॅपिड म्हणजे फास्टली आपण त्या ठिकाणी ते तयार करू शकतो. देन सोमॅटिक सेल जेनेटिक्स युज्ड फॉर सोमॅटिक हायब्रिडायझेशन. त्यानंतर सोमॅटिक सेल्स ज्या आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी वापरून टिश्यू कल्चर मध्ये प्रोपगेशन करू शकतो. देन अँथर कल्चर, अँथरचा वापर करून त्या ठिकाणी आपण रिप्रोडक्शन करू शकतो, प्रोपगेशन करू शकतो. देन आफ्टर एम्ब्रिओ कल्चर, एम्ब्रिओ कल्चर मध्ये जे एम्ब्रिओज असतात त्या एम्ब्रिओजचा त्या ठिकाणी वापर करून डायरेक्ट प्रोपगेशन त्या ठिकाणी केलं जातं आणि नवीन प्लांट्स त्या ठिकाणी तयार केले जातात. देन ऑर्गॅनिली ट्रान्सफर. आता ऑर्गॅनिली म्हणजे काय, तर प्लांटचा एक छोटासा पार्ट किंवा ऑर्गॅनचा जो पार्ट आहे तो पार्ट घेऊन त्या पार्टच्या मार्फत त्या ठिकाणी नवीन प्लांट्स आपण तयार करू शकतो. देन ट्रान्सजेनिक प्लांट. This is used in genetic engineering of species to produce pest and disease resistance plant. आता ट्रान्सजेनिक प्लांट जे आहे तर ते साधारणतः जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये त्या ठिकाणी स्पेसिस वापरले जातात टू प्रोड्यूस पेस्ट अँड डिसीज रेजिस्टन्स प्लांट. ज्या जाती रोग आणि किडींना प्रतिकारक्षम आपल्याला निर्माण करायचे आहे अशासाठी आपण ट्रान्सजेनिक प्लांट त्या ठिकाणी तयार करत असतो. तर अशा पद्धतीने ह्या व्हेरियस टेक्निक्स इन टिश्यू कल्चर मध्ये आहेत. देन टिश्यू कल्चर टेक्निक्स आपण छोट्याशा फ्लो डायग्राम मधनं पाहूयात. फर्स्ट या ठिकाणी आपण प्लांट्स जे प्लांट जे आहे ते या ठिकाणी चित्रामध्ये दिसतंय. प्लांट पासून आपण एक्स प्लांट घेऊया. एक्स प्लांट म्हणजे प्लांटचा एक छोटासा पार्ट या ठिकाणी आपण इथला काढलेला आहे. देन आफ्टर एक्स प्लांट इन न्यूट्रिएंट मीडिया. त्यानंतर आपण मगाशी पाहिलं की कोनिकल फ्लास्क किंवा ग्लास वेअर्स मध्ये आपण जो मीडिया तयार केलेला आहे तो मीडिया या ठिकाणी ठेवून या ठिकाणी एक्स प्लांट आपण इथे ट्रान्सफर करायचा आहे.
देन आफ्टर एक्सप्लांट अंडरगोज कॅलस, त्यानंतर कॅलस मध्ये त्याचं रूपांतर होतं एका छोट्याशा प्लांट मध्ये, प्लांटच त्याला म्हणावं लागेल. त्यानंतर कॅलसचं रूपांतर एम्ब्रॉइड, एम्ब्रॉइड मध्ये त्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट होते आणि एम्ब्रॉइड पासून एम्ब्रिओ पुढे तयार होतो आणि एम्ब्रिओ पासून पुढे प्लांटलेट्स या ठिकाणी त्या ग्लासवेअर मध्ये तयार होतं. म्हणजे असं पूर्ण प्लांट शेवटी तयार होतं. कॅलस पासून त्याची डेव्हलपमेंट चालू होते एक्सप्लांटची, कॅलस, एम्ब्रॉइड, देन एम्ब्रिओ अँड प्लांटलेट. अशा पद्धतीने त्याचा टिश्यू कल्चर टेक्निक्स, त्यालाच आपण टोटिपोटेन्सी असं म्हणतो, ते या ठिकाणी तयार होतात. देन आफ्टर स्टेप्स इन टिश्यू कल्चर मेथड, जी मेथड आता आपण शिकलो तर त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपण थोडक्यात फ्लोचार्टच्या मार्फत या ठिकाणी पाहूयात. त्यामध्ये आता 3 प्रकारचे आपल्याकडं या ठिकाणी ग्लासवेअर्स, मीडिया आणि एक्सप्लांट, हे 3 टाईप मध्ये आपल्याकडं मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला तयार करावं लागतं. ग्लासवेअर्स आपण घेतल्यानंतर सुरुवातीला स्टरलायझेशन त्या करायच्या आहेत, ऑटोक्लेव्ह मध्ये ड्राय हीट त्याला द्यायची आहे, व्रॅप इन ब्राऊन पेपर, ब्राऊन पेपर मध्ये त्या व्रॅप करायच्या आहेत आणि नंतर लॅमिनर एअर फ्लो मध्ये ते मटेरियल त्या ठिकाणी जातं. त्यानंतर मीडिया, मीडियाचं काय होतं पुढे, ऑटोक्लेव्ह, कॉम्पोनंट्स, जी ऍडजस्ट, पीएच. त्यानंतर मीडिया आपण ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवल्यानंतर त्याचं जे त्या ठिकाणी आपल्याला ग्रोथ आगर जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागतं. त्यानंतर त्याचं पीएच वगैरे सगळं मेंटेन करून तो मीडिया आपल्याला तयार करावा लागतो. देन कल्चर व्हेसल्स मध्ये ते आपण ते लिक्विड सॉलिड किंवा लिक्विड मटेरियल आपण ठेवतो आणि लॅमिनर एअर फ्लो मध्ये आपण ते सगळं त्या ठिकाणी ठेवायचं आहे ग्लासवेअर मध्ये. देन एक्सप्लांट जो आहे, एक्सप्लांट त्या ठिकाणी आपण काढल्यानंतर सरफेस स्टरलायझेशन त्याचं करायचं आहे. त्यामध्ये लिक्विडच्या मार्फत त्याचं आपण स्टरलायझेशन करतो एक्सप्लांटचं आणि ते परत लॅमिनर एअर फ्लो मध्ये आपण ते सर्व मटेरियल नेतो. त्यानंतर त्यामध्ये आपण सगळं ट्रान्सफर करतो. जे ग्लासवेअर आहे त्यामध्ये जो आपला मीडिया आहे त्या मीडियामध्ये आपण एक्सप्लांट त्या ठिकाणी इन्सर्ट करतो. त्यानंतर ग्रोथ ऑफ कल्चर त्या ठिकाणी होते, डिफरन्शिएशन आपण त्या ठिकाणी करतो, त्या ठिकाणी त्याचं सेपरेशन करतो. देन सबकल्चर त्या ठिकाणी तयार करतो, जर नेसेसरी असेल तर त्या ठिकाणी त्यापासून वेगवेगळे सेल्स त्या ठिकाणी आपण तयार करतो. तर अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस स्टेप्स इन टिश्यू कल्चर मेथड मध्ये आपण करतो. ही तुम्ही लक्षात घ्या. परीक्षेला फारसा याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत, परंतु या वर्षी आता सिलेबस थोडासा कमी केलेला आहे, मग त्यामध्ये हा सिलेबस शक्यतो नाही. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर, त्यामध्ये टिश्यू कल्चरचं जे काही महत्व आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात. लार्ज स्केल मल्टिप्लिकेशन अँड डेव्हलपिंग थ्रू प्लांट्स इन लेजर टाइम अँड स्मॉल स्पेस, या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्लांट्स तयार करू शकतो. थोड्या वेळामध्ये आणि छोट्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात प्लांट्स आपण तयार करू शकतो. प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट्स राउंड द इयर इफ पॉसिबल, इरिलेव्हंट ऑफ क्लायमेट. त्याचबरोबर इरिलेव्हंट जर क्लायमेट असेल तर त्या कंडिशन मध्ये आपण डिसीज फ्री प्लांट्स पूर्ण वर्षभर तयार करू शकतो. प्रोडक्शन ऑफ प्लांट इज पॉसिबल. त्याचबरोबर जे प्लांट्स आहे डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स, ते प्लांट्स आपण या ठिकाणी तयार करू शकतो. हायली बेनिफिशियल फॉर प्लांट्स वेअर रेग्युलर प्रोपगेशन इज डिफिकल्ट. त्याचबरोबर अशा प्लांट्स मध्ये की ज्या ठिकाणी रेग्युलर प्रोपगेशन होत नाही अशा ठिकाणी आपण टिश्यू कल्चरचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल शुगर केन, ग्रेप्स, बनाना अशा प्लांट्स मध्ये आपण टिश्यू कल्चरचा वापर करून त्या ठिकाणी रेग्युलरली प्लांट्स तयार करू शकतो. देन in dioecious fruit plants, production of female plants is possible through micropropagation. त्याचबरोबर जे dioecious fruit plant आहे म्हणजे
मेल आणि फिमेल ऑर्गन वेगवेगळ्या झाडांवरती आहे. अशा प्लांट्सला आपण डायोसियस प्लांट्स असं म्हणतो. अशा ठिकाणी आपण प्रोडक्शन ऑफ फिमेल प्लांट्स इज पॉसिबल थ्रू मायक्रोप्रोपगेशन. मायक्रोप्रोपगेशन वापरून आपण त्या ठिकाणी फिमेल प्लांट्सचं प्रोडक्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल पपाया. पपायामध्ये या ठिकाणी अशी परिस्थिती त्या ठिकाणी असते. देन प्रोडक्शन ऑफ होमोझायगस प्लांट्स बाय डबलिंग हॅप्लॉइड्स. त्याचबरोबर होमोझायगस प्लांटची निर्मिती आपण करू शकतो. होमोझायगस म्हणजे काय, तर एकसारखे दिसणारे, एकसारखे वाढणारे प्लांट्स. देन हेल्पिंग इन फास्ट मल्टिप्लिकेशन ऑफ रेअर स्पेसिस. त्याचबरोबर ज्या रेअर स्पेसिस आहेत, ज्या दुर्मिळ स्पेसिस आहेत, अशा स्पेसिसचं त्या ठिकाणी फास्ट मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. देन एम्ब्रियो कल्चर टू ओव्हरकम डॉर्मन्स. त्याचबरोबर एम्ब्रियो कल्चरचा वापर करून आपण जी डॉर्मन्सी प्रॉब्लेम होतात, म्हणजे डॉर्मन्सी ब्रेक होत नाही, डॉर्मन्सी ब्रेक न झाल्यामुळे त्या ठिकाणी उगवण क्षमता कमी होते. मग अशा वेळेस आपण एम्ब्रियो कल्चर ही एक टिश्यू कल्चरची टेक्निक आहे, ती वापरून आपण या ठिकाणी नवीन प्लांट्स तयार करू शकतो. देन रेझिंग प्लांटलेस सच ॲज ऑर्चिड्स विच आर डिफिकल्ट टू मल्टिप्लाय थ्रू सीड्स. त्यानंतर ऑर्चिड सारखं जे प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी आपण टिश्यू कल्चरच्या मार्फत निर्माण करू शकतो, कारण त्याचं सीडच्या मार्फत डिफिकल्ट आहे मल्टिप्लिकेशन होणं. देन इट प्रोड्युसेस डिसीज फ्री, ड्रॉट रेजिस्टन्स आणि साल्ट टॉलरंट प्लांट्स. त्याचबरोबर डिसीज फ्री आणि ड्रॉट रेजिस्टन्स, त्याचबरोबर साल्ट टॉलरंट प्लांट्स आपण टिश्यू कल्चरच्या मार्फत तयार करू शकतो. द जर्म प्लाझम कॅन बी प्रिझर्व्ड फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. त्याचबरोबर टिश्यू कल्चर टेक्निक वापरून आपण जर्म प्लाझम त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्याचा वापर भविष्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतो. देन दिस हेल्प्स इन ऑब्टेनिंग युनिफॉर्म प्लांट टाइप दॅन द ओरिजिनल वन. आणि त्याचा उपयोग आपण युनिफॉर्म प्लांट टाइप म्हणजे एक सारखेपणा त्या ठिकाणी प्लांट्स मध्ये तयार करण्यासाठी आपण करू शकतो. नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी कॅन बी इंट्रोड्यूस इन द प्लांट्स. त्याचबरोबर नायट्रोजन फिक्सेशनची जी कॅपॅसिटी आहे ती प्लांट्स मध्ये आपण इंट्रोड्यूस त्या ठिकाणी करू शकतो टिश्यू कल्चरचा वापर करून. देन इट हेल्प्स इन प्रोड्युसिंग सुपेरियर प्लांट टाइप दॅन द ओरिजिनल वन. त्याचबरोबर जे ओरिजिनल जे व्हरायटी आहे त्याच्यापेक्षा आपण सुपेरियर टाइपची तीच व्हरायटी त्या ठिकाणी तयार करू शकतो. Then last advantage, the plant which are unable to grow under normal condition can be grown easily with this technique. त्यानंतर जे प्लांट्स आहेत तर ते नॉर्मल कंडिशनला ग्रो होत नाहीत किंवा सामान्य परिस्थितीमध्ये ते वाढत नाहीत. अशा वेळेस आपण टिश्यू कल्चर टेक्निकचा वापर करून त्यांची वाढ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ऍडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. यामधले महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या, परीक्षेमध्ये ते विचारले. देन आफ्टर लास्ट पॉइंट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर. डिसएडव्हान्टेज टिश्यू कल्चरचे या ठिकाणी जे तोटे आहेत किंवा त्यामधल्या ज्या काही कमतरता आहेत त्या आपण यामध्ये पाहूया. फर्स्ट, इट इज अ डिफिकल्ट मेथड फॉर प्रोपगेशन अँड रिक्वायर्स स्पेशल टेक्निक अँड स्किल. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे तर डिफिकल्ट मेथड आहे प्रोपगेशन साठी अँड रिक्वायर्स स्पेशल टेक्निक अँड स्किल. या ठिकाणी आपल्याला स्पेशल टेक्निकचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो आणि स्किल्ड लेबर या ठिकाणी लागतात. देन सेकंड पॉइंट, एक्सपेन्सिव्ह सोफिस्टिकेटेड फॅसिलिटीज, ट्रेंड पर्सनल अँड स्पेशलाइज्ड टेक्निक आर इसेन्शियल. त्याचबरोबर टिश्यू कल्चर साठी आपल्याला योग्य फॅसिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. लॅबची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी टिश्यू कल्चर मध्ये असते. एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे. ट्रेंड जे लेबर्स आहेत, पर्सनल जे आहेत ते त्या ठिकाणी लागतात. स्पेशलाइज्ड टेक्निकचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. देन थर्ड पॉइंट, हाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिझल्ट फ्रॉम एक्सपेन्सिव्ह फॅसिलिटीज अँड हाय लेबर इनपुट्स. त्यामध्ये या ठिकाणी कॉस्ट जास्त लागते, लेबरचं त्या ठिकाणी जास्त इनपुट आहे. Short tip propagation requires much hand labor to transfer individual propagates.
त्यानंतर शूट टिप मेथड जे आहे प्रोपोगेशन, त्यामध्ये आपल्याला लेबरचा वापर करावा लागतो. ट्रान्सफर प्लॅन्टलेस जे आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी लेबरच्या मार्फत त्याचं प्रोपोगेट त्या ठिकाणी केलं जातं इंडिव्हिज्युअली. मग त्या ठिकाणी ते कॉस्टिंग पूर्ण प्रोडक्शनचं वाढतं आणि त्यामुळं ते तोट्यामध्ये जातं. देन हाय व्हॅल्यूम more or less continuous distribution of system or adequate storage facility to stock files products is required. त्याचबरोबर स्टोरेज फॅसिलिटी या ठिकाणी याला आवश्यक असते. मग त्यामध्ये ग्रीन हाऊस, पॉली हाऊस अशा पद्धतीचं त्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप करावं लागतं हाय व्हॅल्यू मध्ये आणि त्या ठिकाणी ते आपण प्लांट्स ग्रो करू शकतो. Then contamination of insect infestation can causes high losses in short time. त्याचबरोबर टिश्यू कल्चर मध्ये जर काही कॉन्टॅमिनेशन झालं तर पेस्ट पेस्ट जे आहेत म्हणजे इन्सेक्ट इन्फेस्टेशन त्या ठिकाणी लॉसेस तयार होतो आणि थोड्या वेळा छोट्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मोठा लॉस टिश्यू कल्चर मध्ये होतो. देन व्हेरिएबल अँड ऑफ टाइप इंडिव्हिज्युअल्स कॅन अराइज इन द प्रोडक्ट इमर्जिंग फ्रॉम मायक्रो प्रोपगेशन. मायक्रो प्रोपगेशन मध्ये त्या ठिकाणी ऑफ टाइप काही काही वेळेस तयार होतात. व्हेरिएबल्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ टाइप म्हणजे काय, अदर प्लांट्स. आपलं जे मेन प्लांट आहे ते सोडून दुसरे प्लांट्स त्या ठिकाणी तयार होतात, इमर्ज होतात मायक्रो प्रोपगेशन मध्ये आणि मग त्या ठिकाणी आपला लॉस होतो. मग त्यासाठी केअरफुल रोगिंग, पिरियड फील्ड टेस्टिंग ऑफ न्यू प्रोडक्ट्स अँड कंटिन्युअस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर इसेन्शियल टू डिक्रीज दिस रिस्क. त्यानंतर त्यासाठी आपल्याला केअरफुल रोगिंग करावं लागतं, त्याचं आयडेंटिफिकेशन करावं लागतं, व्यवस्थित लक्ष देऊन त्या ठिकाणी जे ऑफ टाईप आहे ते ऑफ टाईप प्लांट्स आपल्याला रिमूव्ह करावे लागतात. त्यानंतर न्यू प्रोडक्ट्स अँड कंटिन्युअस रिसर्च त्यामध्ये आपल्याला ठेवावा लागतो. Then 7 point economic and marketing are key to the success of commercial production. त्याचबरोबर इकॉनॉमिक अँड मार्केटिंग त्यामध्ये आवश्यक आहे टिश्यू कल्चरच्या टेक्निक मध्ये, तरच त्या ठिकाणी आपला जे प्रोडक्ट आहे, जे प्लांट्स आहे ते आपले त्यामध्ये मार्केटमध्ये त्या ठिकाणी विकले जाते. देन डिक्रीजेस जेनेटिक व्हॅरिएबिलिटी. त्याचबरोबर जेनेटिक व्हॅरिएबिलिटी आहे ती त्या ठिकाणी कमी टिश्यू कल्चर मध्ये होते. जे जेनेटिक जो रेजिस्टन्स आहे तो त्या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं हे डिसएडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चरचे आहेत. तर या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं अपोमिक्सिस, त्यानंतर अपोमिक्सिसचे टाइप्स मध्ये पार्थेनोजेनेसिस, त्यानंतर अपोगॅमी, अपोस्पोरी, ऍडव्हान्टेटिव्ह एम्ब्रियोनी असे त्याचे 4 टाईप आहेत. त्यानंतर टिश्यू कल्चर म्हणजे काय हे आपण शिकलो. त्यानंतर स्टेप्स इन टिश्यू कल्चर, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर या गोष्टी या ठिकाणी आज आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. यामध्ये आज आपला जो तिसरा लेसन आहे तो आज या ठिकाणी आपला संपलेला आहे. थँक्यू.